नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी नासा येवतीकर दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आज 6 जुलै लेखक व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्मदिवस. त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण लेखक व्यंकटेश माडगूळकर यांच्याविषयी माहिती पाहूया. लक्ष देऊन ऐका हां, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकूया. मराठी साहित्यातील ज्येष्ठ कथाकार, कादंबरीकार आणि निसर्गप्रेमी लेखक व्यंकटेश माडगूळकर यांची जयंती. व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्म 6 जुलै 1927 रोजी महाराष्ट्रातील माडगूळ या गावात झाला. व्यंकटेश माडगूळकर यांनी ग्रामीण जीवन, निसर्ग, प्राणी, माणुसकी आणि गावातील संस्कृती यांचे अत्यंत जिवंत चित्र आपल्या साहित्यामधून रेखाटले. त्यांचे लेखन वाचताना आपण जणू गावातील वातावरण प्रत्यक्ष अनुभवत असल्याचा भास होतो. व्यंकटेश माडगूळकर यांची मराठी साहित्यातील एक प्रसिद्ध कादंबरी म्हणजे बनगरवाडी. याशिवाय सत्तांतर, करुणाष्टक आणि अनेक कथा, कादंबऱ्या व ललित लेख त्यांनी लिहिले आहेत. लेखनासोबत व्यंकटेश माडगूळकर हे एक उत्कृष्ट चित्रकारही होते. त्यांना चित्रकलेचाही छंद होता. त्यांच्या साहित्याचे अनेक भारतीय भाषांमध्ये भाषांतर झाले आहेत. मराठी साहित्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना जनस्थान पुरस्कार मिळाले. तसेच अनेक मानाचे पुरस्कारही मिळाले. विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश माडगूळकर यांच्या जीवनातून आपण 2 महत्त्वाच्या गोष्टी शिकतो. पहिली म्हणजे नियमित वाचनाची सवय आणि दुसरी म्हणजे निसर्ग, समाज व माणसाविषयी प्रेम आणि संवेदनशीलता. पुस्तके ही आपल्या आयुष्यातील खरे मित्र असतात. ते आपले ज्ञान वाढवतात, विचार समृद्ध करतात आणि चांगला माणूस बनवण्यास मदत करतात. चला, त्यांच्या जयंतीनिमित्त आपण दररोज किमान 15 मिनिटे अवांतर वाचन करण्याचा संकल्प करूया. मुलांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? नक्की कळवा हं. चला, आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहूया. पहिला प्रश्न, व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्म कधी झाला? बरोबर उत्तर आहे, व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्म 6 जुलै 1927 रोजी माडगूळ येथे झाला. दुसरा प्रश्न, व्यंकटेश माडगूळकर यांना लेखनासोबत दुसरा कोणता छंद होता? बरोबर उत्तर आहे, व्यंकटेश माडगूळकर यांना लेखनासोबत चित्रकलेचाही छंद होता. तिसरा प्रश्न, व्यंकटेश माडगूळकर यांची प्रसिद्ध कादंबरी कोणती? बरोबर उत्तर आहे, व्यंकटेश माडगूळकर यांची प्रसिद्ध कादंबरी म्हणजे बनगरवाडी. चौथा प्रश्न, मराठी साहित्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना कोणते पुरस्कार मिळाले? बरोबर उत्तर आहे, मराठी साहित्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना जनस्थान पुरस्कार मिळाले. आणि आता शेवटचा 5वा प्रश्न, आपल्या आयुष्यातील खरे मित्र कोण? बरोबर उत्तर आहे, पुस्तके ही आपल्या आयुष्यातील खरे मित्र असतात. या दिनविशेष माहिती शैक्षणिक साहित्याच्या निर्मितीसाठी ChatGPT या कृत्रिम बुद्धिमत्ता साधनाची मदत घेण्यात आली आहे. चला, पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात.
तोपर्यंत नमस्कार.